अविनाश आणि अविनाशच्या जोडीला अजित मैदानामध्ये. अजय दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रुपेश सोकांडे च्या हातामध्ये चेंडू, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल सलामीचे बॅटर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर अजय, नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील अविनाश. सामन्याला सुरुवात होते 11:01. पहिला बॉल जो मात्र पडला जाईल. 20च मिनिटं आहेत तुमच्याकडे 4 षटकांसाठी, याची नोंद करायची आहे. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये रिव्ह्यू फक्त बिमारसाठी आहे. बाकी कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही, ही महत्वाची सूचना. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज. चांगला चेंडू इथे हाताळला रुपेश सोकांडे. शिरगावची ताकद राहिली आहे सातत्यानं. एक जबरदस्त परफॉर्मन्स, एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये अजय हा खेळाडू स्ट्रायकर इनवर. अजून एक चांगला स्लोवर वन. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतो. चांगले 2 चेंडू आतापर्यंत हाताळले ते रुपेश सोकांडे या खेळाडूने. जय भारत शिरगाव त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये खेळत असताना टीम सिद्धिविनायक टोकावडे. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर दूरवरती राहतील. यनके आलेत बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोचेल ती आता अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. एक धाव धावपलकावर. अजयला पाहतो आपण सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना. सध्या स्ट्रायकर इनवर अविनाश. गोलंदाज तयार. इथे टाकलेला अजून एक लाजबाब बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. या प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये करतायत. प्रत्येकाचं मन जिंकतायत. गतीमध्ये परिवर्तन सातत्यानं केले जाते. मोठे फटके खेळण्याचा मोह सध्याच्या घडीला आवरत नाहीये बॅटरला. आणि तिथे डॉट बॉल येतात. रुपेश इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. एक धाव आली. निखिल आले. निखिलचं क्षेत्ररक्षण सुंदर. पंचांचा इशारा. 1 शॉट. एकच धाव या बॉलवर येईल. एका धावेच्या मदतीने सिद्धिविनायक टोकावडे. धावपलकावर धावसंख्या 2. 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर रुपेश. इथे टाकलेला अजून एक चांगला चेंडू. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या फक्त 2. डीजे धनू. पेनल्टीचे 2 ऍड केलेले आहेत रुपेश. म्हणजेच काय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक टोकावडे या संघाच्या अकाउंटमध्ये धावा 4. 4 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. 5 षटकांची लढत. 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये निखिल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर बॅटर अविनाश. चांगली गोलंदाजी. अजय आपण पाहतायत सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. निखिल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा. चांगली गोलंदाजी रुपेश या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली.
इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहेत ज्ञानेश्वर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. तोपर्यंत 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने सिद्धिविनायक टोकावडे धापलकावर धावसंख्या 6. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धापलकावर आपण पाहतायत सिद्धिविनायक टोकावडे या टीमच्या. कितपर्यंत धावा बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचं. 5 षटकांमध्ये या मैदानावर मॅक्झिमम तुम्हाला कमीत कमी 60 धावांपर्यंत जाणं गरजेचं. फायटिंग टोटल. निखिलचा बॉल, मोठा फटका खेळायचा आहे. चांगली चांगली गोलंदाजी निखिलचे देखील होताना पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर अजयचा, परंतु प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क भरपूर गरजेचं असतं, तरच चांगला संपर्क होऊ शकतो. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या पाठनं फटका खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं आहे ते रुपेशचं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने सिद्धिविनायक टोकावडे विदाउट लॉस धापलकावर 7 धावा. ऑनलाईन जेवढे प्रेक्षक वर्ग आहे त्यासाठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही कमेंट्स देखील करू शकता आणि ऑनलाईन जो पोल आहे त्यामध्ये तुम्ही वोटिंग देखील करू शकता की कोण जिंकेल, जय भारत शिरगाव की सिद्धिविनायक टोकावडे. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले, फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. आमच्याबरोबर सध्याच्या घडीला सकाळचं सत्र आहे. पहिलाच सामना मैदानामध्ये चालू आहे. 50हून जास्त प्रेक्षक वर्ग जोडलेत आणि हेच प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला दुपारच्या सत्रामध्ये 400-500च्या वरती जातील. 50-50 सध्याच्या घडीला जय भारत शिरगाव आणि सिद्धिविनायक टोकावडे. हा पूल देखील भरपूर महत्वाचा आहे. प्रत्येक गावाचे समर्थक आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका, तिथे फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का सिद्धिविनायक टोकावडेला. जय भारत शिरगावला यश. मैदानामध्ये दाखल होतील ते आता अमित. तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल आहेत. निखिलची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. फक्त 4 धावा निखिलनेही खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट जी मात्र मिळवली. तर अमित मैदानामध्ये दाखल. सिद्धिविनायक टोकावडेचा हा हार्ड हिटर फलंदाज भरपूर साऱ्या अपेक्षांचं ओझं त्याच्या खांद्यावर घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. त्या अपेक्षांचं ओझं पूर्ण करतोय का ते आपल्याला पाहायचं. निखिल तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल. सुंदर असा फटका अमितच्या पाठमधून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. धापलकावर धावसंख्या आपण पाहतात सध्याच्या घडीला 10 धावा. 1-10. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतायत जय भारत शिरगावची. परंतु मैदानामध्ये असणारे अमित आणि त्यांच्या जोडीला अविनाश, त्यांना डाव इथे सावरावा लागेल. एकाच राशीची 3 माणसं मैदानामध्ये आपण पाहिली. त्यामध्ये अजय, अविनाश, अमित सध्याच्या घडीला आपण पाहतायत. सिद्धिविनायक टोकावडे या टीमसाठी कामगिरी कशा प्रकारे करतील ते आपल्याला पाहायचं. कोणताही फलंदाज लगातार 3 षटकार खेळत असेल तर 1555 रुपयाचं प्राइज. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतात 10. 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकामध्ये रुपेश गोलंदाजी मार्कवर तयार.
इथे कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचंय. मोठे फटके खेळावे लागतील. बॅटर अविनाशला, बॅटर अमितला. रुपेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. थोडस फास्ट रुपेश. गोलंदाज तयार आहेत रुपेश. धापलकावर धावसंख्या 10. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. ओमकार आहेत. ओमकारचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. कम पोचेल 11 या धावसंख्येवर. पहिला सामना मैदानामध्ये आजच्या दिवसातील डे 3. इथे बिगेट करायचा आहे. बॅटर अमितला प्रॉपर कनेक्शन नाही आहे. पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. बॅटच्या साह्यानं एक सिंगल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 12 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगत असताना रिवर्स आणि तिथे चांगला झेल. फलंदाज फेल. विकेट. राज आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपण पाहिला. अजून एक चेंडू डॉट जो मात्र येताना पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना सायले आणि त्यांच्या विरुद्ध खांडपे. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करायचंय. सायले आणि त्यांना फाईट करेल खांडपे. इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत. मॅन्सलँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. डीके सायले आणि मंजिरी चॅम्पियन्स खांडपे यानंतर होणारी लढत आहे. तर विनंती असेल दोन्ही टीमचे कर्णधार आपण मीटिंग मध्ये टॉस साठी येणं गरजेचं राहील. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट केला. राजच्या पाठमधून चेंडू अवेट डाऊन द बॉल फिल्डर. कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमा पार. राजचा प्रहार. चेंडू सीमा पार. फरार. चौकार. धापलकावर धावसंख्या 16. 12 वर आलेला हा चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा. धापल 18 धावा. कवर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ जो मात्र कंप्लीट झाला. गोलंदाज तयार षटक क्रमांक 4 मध्ये गणेश. ज्याच्या हातामध्ये चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. 18 धावा आहेत. या 2 षटकांमध्ये 30-35 धावांच्या शोधामध्ये टीम असेल. षटकार चौकारांसाठी देखील खूप मोठी पारितोषिक आहे. टीम सिद्धिविनायक टोकावडेला. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न अमित या खेळाडूचा राहिला ज्याच्याकडून भरपूर सारे आशा उम्मीद. तो अमित मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर इनला राजा. 11 चेंडूंचा खेळ बाकी. किती धावा बनल्या जातील ते आपल्याला पाहायचं. सिद्धिविनायक टोकावडे हा संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो. गणेश
इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका सुंदर, तिथे क्षेत्ररक्षक दूर, अमितच्या पाठमधून चेंडू सीमा पार, चौकार. ब्रिलियंट टायमिंग आपण पाहिले. अमितच्या पाठमधून बराच वेळ अमित स्ट्रगल करत होता, परंतु या बॉलवर चौकार आलाय अमितच्या बॅटमधून. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वेग पकडते, सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल आता 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. अमितच्या पाठमधून चौकार आला. गणेश उजव्या हातानं पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. दीपक बॉल कव्हर करतील, तोपर्यंत एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 23 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चालू. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाने 50+ स्कोर बनवलेला आहे पहिल्या 2 दिवसामध्ये, आणि एकाच संघातील 3 खेळाडूने तिन्ही मॅचमध्ये एक एक अर्धशतक काल कंप्लीट केलेलं आहे. शिवशंभू प्रतिष्ठान, कोळीवाडा, नेवाळपाडा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉल. चांगली गोलंदाजी आणि अचूकता जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचंय. चला, मंजिरी स्पोर्ट खांडपे संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचंय. चेंडू हवेत आहे, राजच्या पाठमधून एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? होत झाला आहे, आणि पाहता पाहता धावाही 2 होतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 25 या धावफलकावर. 25. चौथ्या षटकातील अंतिम बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे टाकलेला हा चेंडू. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त स्पेल. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावर 25 धावा. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक डे 3 इन ऍक्शन. डीजे धनु. अंतिम षटकामध्ये दीपक आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. अजून एक अनुभवी खेळाडू जे भारत शिरगावचा, तो सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. समोर अमित आहे. अमितला मोठे फटके आता खेळावेच लागतील. 4 षटकांमध्ये 25 धावा. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत ते आपल्याला पाहायचं. जे भारत शिरगाव. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉल. डॉट बॉलची जी वर्णमाला आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळते. जिथे तुम्ही षटकार चौकार खेळत नाही तिथे सिंगल डबल ढकलणं खूप गरजेचं राहील. सिद्धिविनायक टोकावडे. अजून एक चांगला चेंडू. लगातारचा दुसरा चेंडू इथे डॉट होताना पाहायला मिळाला, आणि मला वाटतं फलंदाजही बाद होताना पाहायला मिळाले. जिवलेचे
लुचिक हा लुचिक धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 27 आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस होता तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 धावा. ओजिवलेचे प्रसिद्ध क्रिकेट प्रेमी आणि प्रसिद्ध उद्योजक पिंटू शेट या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तुमचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. धापलकाचा विचार केला धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत त्या 3 बाद 28. मोठे फटके येतील का याचीच प्रतीक्षा सध्याच्या घडीला सिद्धिविनायक टोकावडेला. इथे टाकलेला हा चेंडू बॅकचेज डाऊन दी बॉल फिल्डर त्याने केला कॅच ड्रॉप. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. 29. मनोज सध्याच्या कडेला स्ट्रायकर एंडवर शेवटचा चेंडू. सायले टीमचा कर्णधार उपस्थित आहे. टीम मंजेरी स्पोर्ट क्लब खांडपे आपला कर्णधार. आपण टॉस साठी संपर्क साधायचा. चला ओके आउट नाही. 30 धावांचं लक्ष. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे सिद्धिविनायक टोकावडे आणि दुसऱ्या बाजूला सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवायचे जय हनुमान शिरगाव. टॉस साठी येणं बंधकारक राहील. ओके ओके ही मॅच झाल्यानंतर टॉस करू आपण. नो प्रॉब्लेम. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. एका बाजूला रुपेश सोकांडे आणि त्याच्या साथीला ज्ञानेश्वर अर्थात NK. मैदानामध्ये दाखल होतील. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. क्रिकेटचा हा थरार. विघ्नेश इथे जे संकट आलंय ते टाळेल का विघ्नेश ते पाहिजे आपल्याला. फक्त 30 धावा डिपेंड करायच्या 30 चेंडूमध्ये. विघ्नेश तयार. स्ट्रायकर एंडवर रुपेश. पहिला चेंडू. ओ पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट आली. रुपेश बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक विघ्नेश चा हा चेंडू आपण पाहिला तो अप्रतिम होता आणि तिथे रुपेश सारखा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. 30च बनवायच्यात, परंतु ते 30 देखील बनवणं ते मुश्किल करतील का सिद्धिविनायक टोकावडे ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला विघ्नेश. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे यष्टीरक्षण खराब आहे, रनआउटची संधी. ओ डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. चांगली चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला विघ्नेश. या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडू डॉट, त्यामध्ये 1 विकेट. 30चा पाठलाग. अतिशय अतिशय रंगतदार सामना होईल यात शंका नाही आहेत. लो स्कोर गेम नेहमीच चांगले होत आहेत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं 2 चेंडू विघ्नेशने अप्रतिम टाकलेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. विघ्नेश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर, रनआउटची इथेही संधी आहे. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय जय भारत शिरगावच. 3 बॉल जे मात्र आपण पाहिले जिथे एक सिंगल आली, एक विकेट आली आणि एक डॉट बॉल आला, तिथे रनआउटची विकेट येऊ शकली असती. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर ज्ञानेश्वर अर्थात NK या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू तो स्ट्रायकर एनवर. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं कारण डावखोऱ्या हाताचा फलंदाज NK, उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे दीपक, गोलंदाज आहे विघ्नेश. 3 चेंडू जे भेदक टाकले तिथे NK ची जर विकेट आली तर मॅच मध्ये मजा येईल. एक मिनिट पंच, सामना थांबवा. स्वप्नील पोटे संपर्क साधायचा आहे. स्वप्नील पोटे. ओके, कलरचं काय नाही आहे, फक्त टी शर्ट. चला मॅच चालू करू, जाव्या मैदानाच्या आत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विघ्नेश, समोर NK. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे, पंचांचा अंतरचा इशारा. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 2. या धावसंख्येवर 30 धावांचा पाठलाग. हा सामना अतिशय महत्वाचा आहे. इथे कामगिरी कशी होईल यावरच सर्वांच्या नजर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहताय 3. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये मार्गस्थ असताना 30 धावांचा पाठलाग सिद्धिविनायक टोकावडेच्या विरोधात जय भारत शिरगावला करायचा. गोलंदाजी कशी होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू, पुश करो और खुश रहो, हीच भूमिका सध्याच्या घडीला. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत ती 4 धावा धावफलकावर.
गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या चेंडू डॉट. चार शेवटचे 24 चेंडू आणि त्या 24 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे ती 26 धावांची. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. अमित. अमितच्या हातामध्ये चेंडू दिला. बघूया अमितची गोलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. अमित. इथे बिग हिट. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. फिल्डर. ओहो इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सूर्याची किरण मला वाटतं बरोबर डोळ्यावर आली. त्यामुळे क्रिकेट खेळताना कॅप वापरणं देखील भरपूर महत्वाचं. ऍक्शन रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. शेवटपर्यंत बॉलवर लक्ष होतं परंतु जसा जवळ चेंडू आला त्यांचं लक्ष विचलित झालं. 2 धावा. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 6. 23 चेंडू आणि आता 24चं समीकरण. 23 चेंडू 24 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 7 या धावफलकावर. 23 चेंडू आणि आता 23चं समीकरण आहे. 23 चेंडू 23 धावा हे समीकरण. अमित. अमितचा चेंडू नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या धावफलकावर 8. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 23 चेंडू. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा घेतला जातो का ते आता आपल्याला पाहायचं. कामगिरी कशी होईल ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज ट्रॅकवर तयार. अमित. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाज तयार. बॅट चेज. तिथे क्षेत्ररक्षक रोहन यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम आहे. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 8. एसपीओ भ्रमंतीचे अर्धे मालक आहेत जे एसटी रक्षण करतायत. रोहन. गोलंदाज तयार. इथे पॅकफुटला गेले. फटका सुंदर जो मात्र सजवलाय. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोचेल ती 9 या धावफलकावर. 1 बाद 9 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतायत अमित. फ्रीटचा चेंडू होता. जास्त त्याचा फायदा उठू शकले नाही. 9 धावा आहेत. 30चा पाठलाग जो मात्र करायचा. अमित तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 10. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं फक्त 1 चौकार आला. 2 चौकार आले. एकही षटकार आला नाही. याही इनिंग मध्ये आपण पाहतोय एकही चौकार आणि एकही षटकार आलेला नाहीये.
सकाळचं सत्र मला वाटतं खेळपट्टीने रंग बदलला असावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर अमित. इथे हळूवार पद्धतीने खेळलाय, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 11. 2 षटकांचा खेळ अजून मैदानामध्ये चालू आहे. 11 धावा, 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुष्कर और खुशी राहो ही भूमिका आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार अमित. हो, चांगलं प्लेसमेंट, चांगलं प्लेसमेंट. एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. 18 चेंडू 18 ची आवश्यकता. संधी डीजे धनुला. टार्गेट आहे, सॉरी, शेवटच्या बॉलवर जी सिंगल आली होती ती काउंट नव्हती झाली. 31चं टार्गेट आहे. म्हणजे काय, 18 चेंडू आता 19 बनवायचे. 18 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. विघ्नेश 18 चेंडू 19 धावा. हो, 31 धावांचं टार्गेट आहे. काय बॅटिंग चालू आहे, जबरदस्त प्लेसमेंट, लाजबाब. कौतुक करावं लागेल दोन्ही खेळाडूंचं आणि गोलंदाजांचं विशेष. ज्या लाईन लेंथवर चेंडू ते टाकतायत, प्रभावित करतायत. गोलंदाज तयार. हो, इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे. खूप मोठा अपील, पंचांचा नकार. चेंडू डॉट. समीकरण 17 चेंडू आणि 19 धावा. या स्पर्धेतला सर्वाधिक लो स्कोर आहे सिद्धिविनायक टोकावडेचा. आणि सर्वाधिक लो स्कोर करत असताना ते या धावा डिपेंड करतील का, यावर सर्वांच्या नजर आहेत आता. 17 चेंडू 19. एनके ऑन स्ट्राइक. विघ्नेश इथे फुल टॉस. ओ, क्षेत्ररक्षण तिथे थोडस खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. 16 चेंडू 17चं समीकरण. 16 चेंडू 17 धावा. सिद्धिविनायक टोकावडे, त्यांच्या विपक्ष जय भारत शिरगाव, मंजेरी स्पोर्ट खांडपे आणि डीके सायले, दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायची. इथे आडव्या बॅटनं सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक, एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोचेल ती 15. 15 चेंडू आणि 16 धावा. 30 चेंडू 30, 24 चेंडू 25, 18 चेंडू 19, आता 15 चेंडू 16. जय भारत शिरगाव त्यांच्या विरुद्ध सिद्धिविनायक टोकावडे. 15 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. राजेश, मैदानामध्ये आपण पाहतोय अप्रतिम सामना, म्हणजे दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये लढतायत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. विघ्नेश. ओहो, लाजबाब, लाजबाब. मला वाटतं एक पुष्कर और खुश रहो की भूमिका होती मैदानामध्ये वैभवची. इथे चेंडू डॉट आहे. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉल विघ्नेशचा जो मात्र पाहायला मिळतं. दीपकने 9 चेंडू खेळलेले आहेत, 6 धावा बनवलेल्या आहेत. इनकेने 7 चेंडू 6. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. इथे बिग हिट. चेंडू हवेत, हवेत.
अविनाश अविनाश इथे अविनाशने कॅच घेतला असता तर कुठंतरी पकड बनली असते. आपल्या का धावसंख्या आता 17. 13 चेंडू आणि 14 धावा. 13 चेंडू 14. विघ्नेश आणि हा चेंडू सोडून दिला. इथे डॉट बॉल आहे. शेवटचे 12 चेंडू 14चं समीकरण. डीजे धनु चेंडू 14 धावा. बॅटिंग अटॅक जर आपण पाहिलं थोडंसं लूज आहे टीम सिद्धिविनायक टोकावडेचा, पण गोलंदाजी अटॅक चांगला आहे. मानावं लागेल या टीमला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राज 12 चेंडू आणि 14. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राज. राज तयार. पहिला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या 2 वाढेल. ती आता 19 म्हणजे 12 बनवायच्यात. 11 चेंडू शिल्लक. काल कटर राजू होता. कटर आज नंदू राजू. दद्दू गोलंदाज तयार. 11 चेंडू 12 धावा. ओ इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ अतिशय खराब. पंचांचा अंतरचा इशारा. 11 चेंडू आणि गोलंदाज तयार. राजला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. शोएब अख्तर सारखे त्याचे हेअरस्टाईल. तो गोलंदाजी मार्क. ओ बिगेट आणि चेंडू सीमा पार. बऱ्याच वेळानंतर आलेला हा षटकार आहे. 6. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहताय 26. 5 ची आवश्यकता आता. राज आले आणि राजवर आक्रमण झालेलं. राज तयार. ओहो इथे सुंदर डिफेन्स. नाही मानायला लागेल या दोन्ही खेळाडूंना. एकदा वाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 27. महत्वाचं हे नाही आपण कधीही जिंकलो. आता बरोबर ते बॅटला बॉल लावून घेत आहेत.
म्हणजे पुढं एखादं सिच्युएशन 6 बॉल 25 6 बॉल 30 तर ते मारतील. सध्याच्या घडीला दीपक ऑन स्ट्राईक. दीपक चेंडू किती खेळलेत सर? दीपक खांडपे संघाचा कर्णधार टॉससाठी संपर्क साधायचा. मंजिरी 11 खांडपे. 11 चेंडू खेळलेत. दीपक धावा बनवल्यात 8. म्हणजे तो स्ट्राईक रेट किती मोठा असेल 70च्या घरात. एनकेने 10 चेंडूत 15 म्हणजे एनके बरोबर 150चा स्ट्राईक रेट. गोलंदाज तयार. राज गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर दीपक. इथे सुंदर असा फटका. तिथे 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 क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार. हा चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने टीम जय भारत शिरगाव पहिल्या सामन्यामध्ये विजयी. अभिनंदन टीम सिद्धिविनायक टोकावडे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि सर्वांची मनं जे मात्र जिंकली त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. स्पेशली विघ्नेश या गोलंदाजाने प्रभावित केलं. या प्रकारची गोलंदाजी त्याची राहील. चला टॉस साठी मंजिर 11 खांडपे आणि के एस साखरे साईले टॉस साठी या. आता मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यायची हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊ ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. रुपेश ज्याने 2 षटकं अतळली. धावा किती खर्च केलेले आहेत रुपेशने? 10 धावा 1 विकेट. दुसरं कोण आहे का लिस्ट मध्ये? दीपक मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच दीपक. त्याने 1 षटक 5 धावा 1 विकेट 12 चेंडू खेळला.